अंबिकानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी सर्व महिलांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे सध्या महागाई, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराच्या विरोधात या सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात वाचा फोडत असून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि पुन्हा एकदा सन्मानाने उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड अंबिकानगर भागामध्ये उपस्थित महिलांना शिवसंपर्क अभियानाच्या प्रसंगी केलंय। शिवसंपर्क अभियानांतर्गत अंबिकानगर भागामध्ये सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन वातावरण शिवमय करून टाकलं। यानंतर सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना अस्मिताताई गायकवाड काय म्हणाल्या पाहूयात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा शिवछत्रपती, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे श्रद्धास्थान आमच्या लाडक्या वहिनी रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या सगळ्यांच्या विचाराचा आदर करून आज या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 येथे आज शिवसंपर्क मोहीम ही जी आम्ही संपूर्ण शहरामध्ये राबवतोय, म्हणजे शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये मी जाणार आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या जनतेशी बोलणं, त्यांच्या समस्या ऐकणं आणि ते सोडवण्यासाठी आज तुमच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा आहे हे तुम्हाला आवर्जून तुमची बहीण म्हणून सांगणं हा या शिवसंपर्क मोहिमेचा हेतू आहे। शिवसंपर्क अभियान जेव्हा राबवायचं ठरवलं त्यावेळेस मला असा विचार आला होता की सगळ्यांशी बोलूया, म्हणजे महिलांशी बोलूया, सगळ्याच लोकांशी बोलूया, पण नंतर म्हटलं की फक्त महिलांशी म्हणजे महिलांशी संवाद साधूया। पण ज्या ज्या ठिकाणी मी गेले त्या ठिकाणी माझे बंधू पण प्रचंड मोठ्या संख्येने मला उपस्थित असलेले दिसले, त्याबद्दल मी माझ्या सगळ्या महिला भगिनी आणि बंधूंचं मनपूर्वक अभिनंदन करते, आभार मानते, ऋण व्यक्त करते। कारण गेले अनेक वर्ष या भागामध्ये मी येते, आमच्या या भागातले सगळे धडाडीचे उपशहर प्रमुख गजेंद्र माशाळ, त्यांना मोलाची साथ देणारे सुनील नंदी, आमच्या ताई, दरवेळेस मी आले की हे सगळे जण, आणि मी वर्षातनं एकदा आवर्जून येते शिवजयंतीला, मी कुठे का असे ना, पण या मिरवणुकीला मी येते, किती उशीर होऊ देत, रात्री 12 वाजू दे, पण मी येते। आणि त्यावेळेस बोलणं होत नाही आपल्याशी, म्हणजे भेट होती, फक्त आपण एकमेकींना बघतो, तुम्ही सगळेजण नाचायच्या मूड मध्ये असता, छानपैकी लेझिम पथकाच्या मूड मध्ये असता, ड्रेस मध्ये असता, आणि माझं भाषण मी त्यावेळेस करत नसते, मी फक्त पूजा करते आणि तुमच्यामध्ये सहभागी होते। आणि त्यामुळे मी आज ठरवलं की तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून
आज महिलांना समजून सांगणं ही काळाची गरज आहे. कसं आहे, आपल्याला जे असं खोटा दिखावा सगळेजण करतात की आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. आजपर्यंत आपल्याला सांगितलं गेलं, आम्ही पण इतके दिवस मोदी साहेबांबरोबर होतो का, तर त्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं होतं अच्छे दिन आएंगे. मग आले का अच्छे दिन? आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आम्ही त्यांना पंतप्रधान करत असताना खूप स्वप्न बघितली, आम्हाला त्यांनी खूप स्वप्न दाखवली. त्यांनी आम्हाला सांगितलं की महागाई कमी करतो, भ्रष्टाचार कमी करतो, त्याचबरोबर जनधन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देतो, सांगितलं होतं की नाही? मग आले का 15 लाख रुपये? मिळाले का कुणाला? कोणी सांगा ताई, दादा, 15 लाख रुपये मिळाले का? हो का नाही? म्हणजे जोरात बोला ना, तुम्हाला मिळाले का? कोणाला मिळाले का? ज्यांना मिळाले त्यांनी हात वर करा. नाही, एकाला सुद्धा 15 लाख रुपये मिळालेले नाहीत. आणि ज्यांना कुणाला मिळाले असतील त्यांनी त्यांचं पासबुक घेऊन या, मी माझे 15 लाख रुपये त्यांना देणार आहे, खरंच देणार आहे. मिळाले का? म्हणजे किती भूलथापा, किती फसवायचं, जनतेची ही किती फसवणूक करतोय आपण. आज आपल्याला सांगितलं महागाई कमी करतो, झालं उलट. जो गॅस 400 रुपयाला आपण घेत होतो त्यावेळेस आपण आंदोलन करत होतो, गॅस महाग आहे म्हणून, करत होतो की नाही? आणि आता गॅस कितीला झाला? 1000 रुपयाला. आता त्यावेळेस आपण काय म्हटलो की पेट्रोल किती महाग आहे, 40 रुपये. आता पेट्रोल किती आहे? 108 रुपये. म्हणजे महागाई कमी व्हायची सोडून महागाई काय झाली? वाढली. मग आहेत का अच्छे दिन? आहेत का नाहीत? तुम्हाला अच्छे दिन आलेच वाटतंय का नाही वाटतंय? नाही. मग हे सगळं जर असं हे बदलायचं असेल तर आता आपल्याला जागं व्हावं लागेल, विचार करावा लागेल. आज आपल्याला सांगितलं होतं की महिलांच्या हाताला काम मिळेल, युवकांच्या हाताला काम मिळेल. या पूर्ण अंबिका नगर मध्ये एका तरी युवकाला नोकरी मिळाली आहे का? रोजगार मिळालाय का? आणि आपल्याला खोटं आश्वासन दिलं गेलं बेरोजगारी हटवणार, पण असं काहीही होत नाहीये. आणि महिलांच्या हाताला काम देणार आहे का? महिलांच्या हाताला काम, महिलांच्या बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देणार. या अंबिका नगर मध्ये बचत गट आहेत की नाही? आहेत. मग कर्ज मिळालं का? मोदी सरकारने कर्ज दिलं का? मग तुम्हाला जर काहीच मिळालेलं नाहीये तर आता तुम्ही मोदी सरकारला मतदान करणार का? करणार का नाही? नाही. मग ते जोरात म्हणा ना. काय की तुम्ही आजपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांना हेच सांगतोय की उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, कोरोना काळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. ते आपली किती काळजी घेत होते. तुमच्या सगळ्यांचे जीव कुणी वाचवले? उद्धव साहेबांनी वाचवले. प्रत्येक वेळेस उद्धव साहेब काय म्हणत होते की नीट काळजी घ्या, बाहेर जाऊ नका, हात स्वच्छ धुवा. सगळं तुम्हाला एक कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेत होते का नव्हते? तर उद्धव साहेब जी आपली काळजी घेत होते, उद्धव साहेब आपले प्रश्न सोडवणार होते, पण या लोकांना उद्धव साहेबांची लोकप्रियता बघवली नाही. उद्धव साहेब ठाकरे त्यांना जगातले 1 नंबर मुख्यमंत्री म्हटले होते, पण यांना बघवलं नाही. त्यांनी काय केलं? जे पण काय असतील ते आपले 40 आमच्यातलेच लोक फोडले, त्यांना गद्दारी करायला लावली. पाठीत खंजीर खूप असला साहेबांच्या आणि साहेबांना मुख्यमंत्री पदावर उतरायला भाग पडलं की नाही? तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना टीव्हीवर. साहेब वर्षा बंगला सोडून जात असताना सगळे रडले की नाही? आपल्यासारख्या महिला सगळ्या रडल्या, घराघरातल्या माझ्या महिला की ज्यांना उद्धव साहेब, आम्ही राजकारणात आहे, आम्ही तर रडलोच, पण ज्या माझी भगिनी, जी माझी एखादी ताई जी राजकारणाशी संबंध नाही, ती पण धसधसा रडली साहेबांना जाताना बघून. मग असं नेतृत्व पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे का नको? पाहिजे का? जोरात सांगा. पाहिजे. मग उद्धव साहेबांसारखे मुख्यमंत्री आपल्याला लाभले तर आपले सगळे प्रश्न सुटतील, आपल्याला हाताला काम मिळेल, बेरोजगारांची रोजगारी संपेल. आणि हे सगळं सांगण्यासाठी आता इलेक्शन आहेत का? निवडणुका आहेत का? पण मी तुम्हाला का सांगते, तुम्हाला एकदा ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा. आपल्या मनाशी आपण विचार करायला पाहिजे की कोण आपला आहे, कोण सच्चा आहे आणि कोण लुच्चा आहे.
मग उद्धव साहेब सच्चे आहेत की नाही? मग त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचंय. येणाऱ्या काळामध्ये त्यांना साथ द्यायची आहे आणि तुमच्याकडनं मोलाची साथ मिळावी म्हणून मी तुमची बहीण म्हणून तुम्हाला आज बोलायला आले, तुम्हाला आज भेटायला आले. आज या भागात नगरसेविका म्हणून अनेक वेळा मी इथे आले होते. या भागात नगरसेवक असताना तुमच्याशी अनेक वेळा बोललेली आहे. तुमच्या अडचणी सोडवायला आले होते, तुमचे प्रश्न सोडवायला आले होते. परंतु या सगळ्या दिवसानंतर, इतक्या दिवसानंतर मला तुमच्याशी का बोलावं वाटलं? का तर माझ्या भगिनी तेव्हा पण आम्ही विरोधात होतो आणि आता पण आम्ही विरोधात आहे. मग या माझ्या भगिनींची कामं मला करता येत नाहीये, या माझ्या भगिनींचे अश्रू मला पुसता येत नाहीये, या माझ्या भगिनींना न्याय मला देता येत नाहीये. आणि त्यासाठी म्हणून मी आज इथं आले की येणाऱ्या काळात जर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जर मुख्यमंत्री झाले तर आपले प्रश्न सुटतील. आज आम्ही हक्काने आपल्या समस्या सोडवू शकू. आणि हे आता मी तुम्हाला काही सांगायला आले नाही की आता मतदान नाही आहे, पण हे का बोलायला आले? उद्याचा उपयोग नाहीये. एकदा काळ गेल्यावर काय होतं, वेळ गेली की संपला विषय. त्यामुळे वेळ निघून जायच्या आधी मी तुम्हाला शहाणं करायला आले. वेळ संपायच्या अगोदर मी तुम्हाला सांगायला आले की बाबांनो, तुमचं कोण आहे, महिलांनो, माझ्या ताईंनो, तुमचं कोण आहे, तुमचं स्वतःचं कोण आहे ते ओळखा. जे तुमच्यासाठी काम करणार आहेत ते लोक ओळखा. आज मी या भागात नेहमी येते. इथं काम करताना मला नेहमी दिसतात गजेंद्र दिसतात, सुनील दिसतो, आमची सगळी मुलं दिसतात, आमचे रतन आहेत ते दिसतात. हे सगळेजण मला काम करत असताना दिसतात. या पलीकडे कुणी दिसतंय का? कुठले मंत्री इथं आले का? तुमच्यापर्यंत काही आलं का? तुम्हाला काही मिळालं का? तर त्याचं उत्तर हो आहे का नाही? नाही. मग त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून विचार करायचा आहे. अनेक महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रामध्ये आज महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. महिलांवरती अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार झाले, त्याची नोंद होत नाहीये, पोलीस डायरीमध्ये नोंद नाहीये. आणि या सगळ्यासाठी आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणची माझी महिला आज रात्री 10 नंतर सुद्धा घराबाहेर फिरताना निर्भयपणे, निर्भीडपणे फिरली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. महिला दिवसा पण महिला, आपली महिला सुरक्षित नाहीये. आज दिवसा सुद्धा रस्त्याने जाताना काही घटना घडली सांगता येत नाही. आज तिची आई रात्री 7 नंतर माझी मुलगी बाहेर असेल तर आई झोपत नाही. कारण काय, मुलगी नीट घरात येते का? आपला तर हद्दवाढ भाग आहे. या भागातल्या तर प्रत्येक आईला किती मोठी चिंता आहे. आणि आपला देश, आपला महाराष्ट्र निर्भीड बनवायचा असेल, महिलांच्या बाबतीत सुरक्षित बनवायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशिवाय पर्याय नाहीये. आज प्रत्येक वेळेस माझा शिवसैनिक जीवाच्या आकांताने आमच्या भगिनींचं रक्षण करतो. मला कुठलाही शिवसैनिक बंधू असू दे, आज आम्ही रात्री 10 पर्यंत पण घराबाहेर असू दे, 12 पर्यंत असू दे, आमच्या घरच्यांना काळजी नाहीये. का तर माझे शिवसैनिक बंधू आमच्यासाठी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत, आमचे रक्षण करण्यासाठी. पण असं बाहेरच्या ह्याच्यात होतंय का? आणि त्यामुळं मला महिलांना एकच सांगायचंय, तर तुम्हाला सुरक्षितता पाहिजे, तुमच्या हाताला काम पाहिजे, तुमचा खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे, महिलांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. तुम्ही बचत गट काढले तर त्याला कर्ज मिळायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपलं सरकार पाहिजे. तुमचं कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेणारं सरकार म्हणजे एकच सरकार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही यावं, तुमचा विकास करून घ्यावा, आपल्या प्रभागाचा विकास करावा. यासाठी संपर्क अभियानाच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनीशी बोलणं आणि त्यांना या सगळ्या प्रश्नांची जाणीव करून देणं, त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देणं, यासाठी मी आले होते. आपण सगळ्यांनी, खरं तर हा आपला सगळ्यांचा जेवणाचा झोपण्याचा वेळ आहे मला माहिती आहे, आणि तरी सुद्धा आपण माझे विचार ऐकण्यासाठी थांबला. खरोखर मी तुमची ऋणी आहे. तुमची बहीण म्हणून तुम्ही कधी अर्ध्या रात्री बोलवा, तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस हजर राहील एवढा तुम्हाला विश्वास देते. या भागामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे, मी आले नाही असं होत नाही. गजेंद्र आणि सुनीलनी मला कधीही सांगावं, मी आले नाही असं होत नाही. होते का? यापुढे पण तसंच राहील. तुमच्या कुठल्याही समस्येला तुमची बहीण म्हणून कुठल्याही अर्ध्या रात्री बोलवा. तुमचं कुठलं अडचण असेल तर गजेंद्रकडे वगैरे सांगा, माझे नंबर आहेत त्यांच्याकडे, मला फोन करा. पण येणाऱ्या काळात फक्त उद्धव साहेबांच्या पाठीशी राहा, एवढंच तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते. या शिवसंपर्क अभियानामध्ये माझ्या बरोबर माझ्या सगळ्या महिला पदाधिकारी सगळ्या फिरतायत. सगळं घरदार सोडून आम्ही फिरतोय, आणि त्या पण सगळी छोटी मुलं सोडून या सगळ्या महिला माझ्या बरोबर आल्यात. या सगळ्या जणी का आल्यात तर एक जागरूकता,
एक महिलांना जागरूक करणं, आपल्या मैत्रिणी म्हणून, एक बहीण म्हणून तुम्हाला वस्तुस्थिती सांगणं आणि तुम्हाला जागरूक करून तुमच्यासाठी चांगलं काय आहे हे तुम्हाला सांगणं हे आमचं कर्तव्य मानतो. म्हणून आम्ही सगळ्यांनी आलोय. मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. महिला शब्दाची व्याख्याच मी अशी करते, म म्हणजे महान असलेली, ही म्हणजे हिंमतवाली आणि ला म्हणजे लाखात एक, अशी महिला आपल्याला उभी करायची आहे. आणि त्यासाठी आपण सगळे मिळून काम करूया. आणि तुम्ही सगळ्याजणी तशाच महिला आहात. महिला रणरागिणी म्हणून मला तुमचा खूप अभिमान आहे. परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी सोनाली सराटे, रेखा स्वामी, वैशाली स्वामी, श्रीदेवी पाटील, सत्यव्या पाटील, धानेश्वरी स्वामी, सुनंदा स्वामी, लक्ष्मी स्वामी, कविता दिंडोरे, सुरेखा भारीचा, निर्मला सालेगाव, सावित्रा पतंगे, नागिनी चपले, सरुबाई पुजारी, वैशाली इंडे, सुरेखा उंबरगी, जगदेवी पुजारी, भाग्यश्री नंदी, राणी सोलापुरे, शेवंता सोळकर, केशरबाई काळे, संगीता पाटील, सविता कुलकर्णी, शांताबाई करलगी, सरुबाई पुजारी, जयश्री अभंगे, सानम्मा पाटील, अन्नपूर्णा वालीकर, कलावती वाडी, शिवगंगा निंबाळकर, लक्ष्मी शिंपी, माया दर्शिंगे, सुजाता नंदी, महादेवी महामुनी, भवानी घंटे, ममता यादव, शीला भावे आदींसह बहुसंख्य महिला उत्साहाने उपस्थित होत्या. या शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी गजेंद्र माशाळ, सुनील नंदी, रितेश महामुनी, आकाश कुलकर्णी, प्रशांत स्वामी, गणेश माळी, राजू स्वामी, राहुल गायकवाड, रत्नेश महामुनी, संतोष साटगी, वसंत वानखडे, शिवलिंग स्वामी, अभिषेक कांबळे, सिद्धरामय्या स्वामी, राजू स्वामी, सिद्धाराम बुक्का, चंद्रकांत कुलकर्णी, धनय्या स्वामी, तुकाराम गावडे, बसय्या स्वामी, शिवानंद घंटे, विकास अभंगे यांनी परिश्रम घेतले.